तर पुण्यातल्या पूरस्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावलाय। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलं असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला। तर पुण्यामध्ये अचानक पूर आला, यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालायला नको का असा सवाल देखील राज ठाकरेंनी अजित पवारांना केलाय। पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही, या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।